नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय प्रगतीचा मंत्र या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयामध्ये PhD संपादन केली आहे. मागच्या 3 पिढ्यांपासून चाटोरीकर यांच्या घराण्यात ही परंपरा सुरू आहे. डॉक्टर विजय चाटोरीकर यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे. त्यांचा रत्नांवरती विशेष अभ्यास आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-668-4333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. प्रगतीचा मंत्र या विषयावरती आपण बोलणार आहोत. माणसाच्या आयुष्यामध्ये जी काही धडपड चालू असते ती सगळीच प्रगतीसाठी सुरू असते. नक्कीच. प्रत्येक जण आपल्या व्यवसायात असेल, नोकरीमध्ये असेल, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. शास्त्रांच्या आधारे एखाद्याला जर अपयश येत असेल, प्रगती होत नसेल, तर तो शास्त्रांचा मदत घेऊन प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करू शकतो का? कोणतंही शास्त्र जे असतं ना हे प्रगतीसाठीच असतं. कारण जिथे तुम्हाला गती वाढवायची आहे तर तिथं तुम्हाला शास्त्राचा आधार हा घ्यावाच लागतो. आणि त्यातल्या त्यात हे आपलं पारंपरिक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र जे आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये काय की आपले कुंडली जी असते ना त्याच्यामध्ये 12 स्थानं असतात. बरोबर. प्रत्येक स्थान जे आहे ना एक काहीतरी आपल्याला दर्शवत असतं. म्हणजे पहिले जे स्थान असतं त्याच्यातून तुमचा पर्सनॅलिटी कशी असणार आहे, तुमचा ॲटिट्यूड कसा असणार आहे हे दाखवतं. दुसऱ्या स्थानामध्ये तुम्हाला दाखवतं तुम्हाला धनसंचय कसा असणार आहे. तिसरं स्थान हे पराक्रमाचं स्थान असतं. त्याच्यावरून तुमची डेअरिंग, तुमची डिसिजन पॉवर कशी असेल हे त्याच्यावरून कळतं आपल्याला. चतुर्थ स्थान हे आपल्याला कौटुंबिक सुखामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा प्रगती महत्त्वाची असते माणसाची. तर कौटुंबिक जीवनामध्ये काय आहे आपल्याला कौटुंबिक सुख कसं मिळणार आहे हे आपल्याला चतुर्थ स्थानावरून कळत असतं. पंचम स्थान जे असतं ना ते आपल्या शिक्षणासाठी असतं. आपलं करिअरची दिशा ठरवण्यासाठी आपण पंचम स्थानाचा विचार करत असतो. आणि पंचम स्थानावरून कळतं की आपल्याला शिक्षण काय घेतलं पाहिजे आणि कोणत्या ट्रॅकवर आपण गेलं पाहिजे. त्यासोबतच पंचम स्थानावरून संततीचं सुख पण कळतं. त्यासोबतच षष्टम स्थान जे आहे ते आपल्या आरोग्याबाबतीमध्ये आपण त्याचा विचार करत असतो की आपलं ते आरोग्याचं स्थान असतं. म्हणजे आपल्या आरोग्याची प्रगती कशी साधता येईल हे आपल्याला षष्टम स्थानावरून कळतं. त्यासोबतच तिथं शत्रुस्थान पण आहे ते की आपल्या शत्रूवर आपल्याला मात कशी करता येईल आणि त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला प्रगती कशी करता येईल हे सुद्धा षष्टम स्थानावरून कळतं. सप्तम स्थान हे लाईफ पार्टनरचं असतं किंवा बिझनेसमध्ये आपण पार्टनरशिपमध्ये जे बिझनेस करत असतो त्यासाठी आपण सप्तम स्थानाचा विचार करत असतो. अष्टम स्थान जे असतं की आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी ज्या काही गोष्टी असतात की त्याला मृत्यूस्थान म्हणतो आपण. आपल्याला विम्याचे पैसे किंवा वडिलोपार्जित जी काही अचानक मिळणाऱ्या प्रॉपर्टी असतात किंवा ती जी आहे आपल्याला ते कसं मिळतं हे कळतं. नवम स्थान जे आहे ते भाग्याचं स्थान आहे. तर मला स्थिरता तुमच्या जीवनामध्ये कशी असणार आहे, भाग्योदय कसं असणार हे आपण नवम स्थानावरून पाहतो. दशम स्थान हे तुमचं कर्माचं स्थान आहे, कामाचं स्थान आहे. तुमचं काम कसं असणार आहे, तुमच्या कामाची पद्धत कशी असणार आहे, तुम्ही कशा प्रकारे काम केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तिथं लाभ होऊ शकतो, तुमची प्रगती होऊ शकते हे दशम स्थानावरून कळतं. 11वं जे स्थान आहे ते लाभस्थान आहे. म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कशी प्रगती करता येईल हे आपण लाभस्थानावरून पाहत असतो. आणि शेवटचं जे स्थान आहे म्हणजे 12वं स्थान ते व्यय म्हणजे खर्चाचं ठिकाण आहे. म्हणजे खर्च म्हणजे लोन्स असतील, आपण कर्ज घेतो, आपण ते EMI जे घेतो, म्हणजे लोन घेताना आपण आधी ते 12व्या स्थानाचा विचार करत असतो की खरंच आता लोन तर भेटतं आहे आपल्याला, पण ते पुन्हा आपण जे रिटर्न करतो त्याला EMI आपल्या वेळेवर जाणार आहेत का नाही किंवा आपण कर्जबाजारीच राहणार आहेत नेहमी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते 12व्या स्थानावरून करतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र एक असं परफेक्ट शास्त्र आहे की ज्यामुळं तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीतली प्रगती जर साधायची असेल तर तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्याच्यामध्ये मार्ग काढू शकता. निश्चित. सर, आपण एक कॉल घेऊया. विलास भाकडे आहेत लोणावळ्यावरून. त्यांना प्रश्न विचारायचे. बोला विलास, काय समस्या आहे? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? पोचतोय. बोला. माझ्या मुलीचा जन्म आहे 1/10/1979. हां. जन्म ठिकाणी इस्लामपूर आहे, सांगली जिल्हा. जन्मवेळ? आणि जन्मवेळ दुपारी 12:50 12:50. काय समस्या आहे? आता तिचं लग्न झालेलं आहे. तिनं आता घरासाठी वगैरे कर्ज घेतलेलं आहे. तर ते कर्जमुक्त होईल लवकर का? तिचा धंदा जो आहे झेरॉक्सचा वगैरे तो कसा काय चालेल याबद्दल विचारायचं. नक्कीच. झेरॉक्सचा बिझनेस आहे आणि कर्ज घेतलेला आहे घरासाठी आणि ती कर्जाची परतफेड व्यवस्थित होईल का नाही आणि कर्जमुक्ती. एक महत्त्वाची गोष्ट सांगू का मी, त्यांचं उत्तर देतोच पण त्या एक सांगतो. कर्ज घेणं कधी पण चांगलं असतं माहिती आहे का? कारण कर्ज घेतल्यावर माणूस मेहनत जास्त करतो.
कारण जर तुम्हाला देणंच नसेल आणि कर्जच नसेल तुमच्या डोक्यावर, तुम्ही आळशी होऊन जाता. हां, त्यासाठी कर्ज घेणं कधी पण चांगलं असतं, त्याच्यानं तुमचं क्रेडिट पण वाढत असतं. तर नक्कीच यांच्या बाबतीमध्ये ह्या मुलीची जी पत्रिका आहे त्याच्यावरून ह्यांना पुढची 2 वर्ष खूप चांगले आहेत आणि ह्यांच्या व्यवसायामध्ये सातत्यानं प्रगतीच आहे. आत्तापर्यंत कधी त्यांना लॉस नाही झालेला. फक्त त्यांनी काय की थोडं मन कठोर करायला पाहिजे, काही गोष्टी इग्नोर करायला पाहिजे. दडपण जास्त घेतात, त्यासाठी त्यांनी पुष्कराज आणि माणिकरत्न जर धारण केलं तर नक्कीच कर्जमुक्ती पण होईल. आणि कर्जमुक्तीसाठी अजून महत्त्वाची, आता दिवाळी तर येतेच आहे आणि लक्ष्मीची पूजा जी असते त्याच्यामध्ये जर तुम्ही पारद श्रीयंत्रची स्थापना जर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर केली आणि व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना जर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी केली तर मला वाटतं नक्कीच व्यवसायामध्ये वृद्धी होते, लक्ष्मीमध्ये वृद्धी होते, धनसंचय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यासोबतच कर्ज जे कमी करायचे त्यांना, त्यामुळे उत्पन्न वाढलं की ऑटोमॅटिकच आपण कर्जाचे हप्ते जे आहेत ते सुलभ पद्धतीनं आणि वेळेवर भरू शकतो. नक्की. सर, मला थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे त्याचं एक टार्गेट सेट असतं अनेक वेळेला. हल्ली शाळेतली मुलं सुद्धा म्हणत असतात की आम्हाला आयुष्यामध्ये हे करायचं आहे. तो हे करायचं आहे याकरता जो एक प्लॅनिंगचा पार्ट असतो की मला आयुष्यामध्ये जर अमुक एका ठिकाणी जायचं आहे तर त्याकरता जो मार्ग आहे माझा, मग त्यात तर मला शिक्षण किती लागणार आहे, त्याच्यानंतर मला पुढचं शिक्षण कुठल्या शाखेत जाऊन घ्यावं लागेल, त्याच्यानंतर मला करिअरचे ऑप्शन्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टी प्लॅन करण्यासाठी सुद्धा आपण शास्त्रांचा आधार घेऊ शकतो. नक्कीच. मी तुला सांगितलं ना की आपल्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीच्या प्रगतीसाठी आपण ह्या शास्त्राचा वापर करून घेऊ शकतो. आता तू जसं विचारलंस की करिअर ठरवताना किंवा करिअर निवडताना किंवा आपण एखाद्याचं एम ठरलेलं आहे की त्याला मिलिटरीमध्ये जायचं किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे, तर त्यांना शिक्षण कोणतं कशा पद्धतीचं घेतलं पाहिजे, किंवा एखाद्याला डॉक्टर व्हायचं आहे मग त्यांना PCB ग्रुप घेतला पाहिजे. हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खरंच त्यांना, पहिली गोष्ट तर आपल्या जन्मपत्रिकेवरून एक कळते आपल्याला की पाहिल्यानंतर, जन्मपत्रिका पाहिल्यानंतर की एखाद्या व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये तो जो म्हणतोय त्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळणार आहे का, हे आधी पहिला प्रश्न आहे. ते जर मिळणार असेल तर मग त्यासाठी त्यांना कसं काय करायचं त्या रेमेडीज आपण त्याला देतो. याशिवाय जर एखादा व्यक्ती असा असेल की त्याला एखाद्या मेडिकल सायन्समध्ये जायचं किंवा डॉक्टर व्हायचं आहे, पण त्याच्या पत्रिकेमध्ये तसे ग्रहमान दाखवत नाहीत की त्याला त्याच्यात अडचणी दाखवत आहेत, तर अशा वेळेस त्याच्यावर पण उपाय करता येत असतात. कारण कसं असतं की शेवटी हे शास्त्र आहे ना, हे मार्गदर्शक आहे, हे निर्णयात्मक नाही आहे. एक महत्त्वाची गोष्ट, हे कोणी ज्योतिषी बोलणार नाही आणि लाईव्ह तर कोणीच नाही सांगणार, पण मी सांगतोय हे निर्णयात्मक नाही, हे मार्गदर्शक आहे. तुम्हाला समोर 4 रस्ते आहेत, कोणत्या रस्त्यानं जायचं हे ज्योतिषी सांगणार. त्यातला कोणता रस्ता एकदम सुपरफास्ट आहे, कोणता अडचणीचा आहे हे ज्योतिषी सांगतो. आता तुम्ही जर ठरवलं की तुम्ही नाही खराबच रस्त्यानं जायचं तर तुम्हाला ते तेवढे तर धक्के खावंच लागणार. पण कसं आहे की शास्त्र कोणतंही खोटं नसतं, सांगणारा माणूस खोटा असू शकतो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शास्त्रावर अवलंबून न राहता आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्न अंती परमेश्वर. एखाद्याने गोष्ट ठरवलीच, आता तुला मी सांगितलं की अरे प्रशांत तू अँकरिंग काय करतोय, तू फिल्म सिटीमध्ये जायला पाहिजे होतं, तू इथे काय करतोय, पण तू जर मनात आणलंस ना की जरी तू काय म्हणलास मला की माझ्या तशी योग नाहीत, पण मी तुला सांगतो की योग तुला येऊ शकतात तसे, पण तू जर जीवापाड प्रयत्न केलेस की ते ध्यास धरलास की तिकडे जायचं आहे की नक्कीच ते साध्य होऊ शकतं. नक्की. सर, आपण एक कॉल घेऊया. संतोष मानकर आहेत बुलढाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संतोष, काय समस्या आहे? हॅलो. बोला सर, प्रश्न असा आहे सर, मी 2018ला घर घेतलं. टीव्हीचा आवाज ऐकू नका, फोन मध्ये ऐकून बोला. 2018 मध्ये मी घर घेतलं शेगावला, गजानन महाराज संस्थान शेगाव. तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा आणि फोन मध्ये ऐकून बोला. 2018 मध्ये मी महिन्यात घर घेतलं शेगावला, गजानन महाराज संस्थान. ओके. सर, घर राहणार की नाही राहणार हे चिंता वाटून राहील थोडी. ओके. म्हणून तुमची जन्मतारीख सांगा. माझी जन्मतारीख आहे सर 1/3/79. 79? हा, 79. ओके. जन्म वेळ काय आहे? जन्म वेळ तर संध्याकाळचा टाइम आहे सर, 6-6:30 आहे. ओके. ओके. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण खार मुंबई? नाही, थार इकडे आमच्या अकोला जिल्ह्यात आहे. ओके, अकोला जिल्हा. मामाचं गाव आहे आमचं. ठीक आहे. त्या घराची चिंता आहे तुम्हाला, ते घर तुमच्याकडे राहील की नाही? हो सर. नक्कीच. सर, काय सांगताय? काय की ह्यांची पत्रिका पाहिली ना, यांच्या चतुर्थ स्थानामध्ये गुरु बसलेला आहे, त्याच्यामुळे ह्यांना वास्तू संबंधी जे काही लाभ व्हायचे त्याच्यामध्ये हानी आहे.
त्यामुळं सहसा तुम्हाला जर ते घर टिकवायचं असेल तर तुम्ही घरातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं ते घर करा, की जेणेकरून त्या घरामध्ये अडचणी येणार नाहीत किंवा त्या बाबतीतले काही व्यवहार असतील त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि त्यासोबतच तुमची जी तुम्ही फार मनाला लावून घेता कोणती गोष्ट आणि दडपण जास्त घेता, टेन्शन घेतल्यामुळं स्ट्रेस वाढल्यामुळं फिजिकल प्रॉब्लेम पण क्रिएट होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही निलम आणि पाचू वापरा, त्यामुळे तुमचं मन कठोर होईल, काही गोष्टी तुम्हाला इग्नोर पण करता येतील. निश्चित सर. आता अनेक लोक जे आहेत ते लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये आहेत. आता प्रगतीचा मंत्र खऱ्या अर्थाने आता लोकांना हवाय, कारण सगळं बदललंय. म्हणजे आपण एक 7-8 महिन्यांचा जर गेला विचार केला तर नोकऱ्यांपासून व्यवसायांपासून सगळ्या गोष्टी उलथापालथ झाली. तर आत्ता या सिच्युएशनमध्ये लोकांनी, नागरिकांनी जे अडचणीमध्ये आहेत, समस्यांमध्ये आहेत, त्यांनी काय करायला हवं? एक सांगू का मी, चिंता आणि चिता याच्यामध्ये एक अनुस्वाराचा फरक असतो. एक जिवंतपणे जाळते, एक मेल्यानंतर जाळते. परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपण भोगत आहोत आणि भोगली पण आहे. आता इथं असं कसं झालं म्हणून जर आपण रडत बसलो किंवा डोक्याला हात लावून बसलो होतो आपण की आता माझा व्यवसाय बंद झाला, माझी नोकरी गेली, तर तुमच्या जीवनामध्ये पुढे काहीच पॉझिटिव्ह होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढवावं लागली. महत्त्वाची गोष्ट काय असते की अशा वेळेस निराश होऊन नाही चालत. कधी कधी लांब उडी मारण्यासाठी 2 पावलं मागे पण सरकावं लागतं, तरच आपली लांब उडी जाते. तसंच हा एक काळ होता ना, हे थांबण्याचा होता. आता थांबलोत आपण, थांबणं झालं आहे, आता आपलं पुढे पळण्याची वेळ आलेली आहे. तर अशा वेळेस थोडं मागे सरका आणि त्याच जोमानं पुन्हा एक जंप घ्यायची असते. आता हे कसं आहे की आता ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपले ग्रहमान जे असतात ना ते आपल्याला साथ देत असतात. आता मी अशात पाहिलं की माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात ना, देश विदेशातले असतील किंवा भारतातले असतील, हे सगळ्यांमध्ये जे काही लोक मनानं कमजोर असतात ना ते लगेच हताश होऊन जातात की त्यांना वाटतं आपलं सगळं संपलं आता. आता असे बरेच आहेत की त्यांचे 300-300 करोडचे टर्नओव्हर होते, तर ते सुद्धा लोक हताश झालेले आहेत की ते त्यांचे बिझनेस एकदम कोलॅप्स झाले आहेत. म्हणजे असं कोणतंच सेक्टर नाही आहे सध्या ते त्याला ह्याचा इम्पॅक्ट बसला नाही. तर अशा वेळेस तिथून तुम्ही थोडं शांत चित्तानं विचार करायचा आणि आपल्या ग्रहमानाची साथ आपल्याला कशी आहे ते जाणून घ्यायचं आणि त्यानुसार काही उपाय असतात की जे सोपे असतात. काही मंत्र असतात, काही रत्न असतात, काही यंत्र असतात, काही नामस्मरणं असतात. ह्या जर गोष्टी थोड्या जर केल्या आपण तर मला वाटतं नक्कीच आपण प्रगतीचा जो धागा आपल्या हातातून निसटलेला आहे ना तो आपण पुन्हा पकडू शकतो. आता घाई नाही करायची. तुम्ही घाई जर केली ना हातातलं बोट निसटू शकतं. बोट आपल्या हातात असणं फार गरजेचं असतं. बोट जर आपल्या हातात असलं ना तर आपण मनगट कधी पण पकडू शकतो. बरोबर. पण बोट धरणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आता मागे काय होतं, तर बरेच जण माझ्याकडे येतात की मला मागे 80,000 पगार होती ना, आता मला 18,000वर बोलवतात. अरे बाबा तुला भेटते ना. माझं म्हणणं काय की तुला भेटते ना. आता हे मागच्या 5-6 महिन्याचं जर आपण पाहिलं तर सगळ्यांनाच त्रास झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा. अशा वेळेस मागे मला एवढं होतं ना, आता तेवढंच भेटायला पाहिजे, तर ती अपेक्षा करणं चुकीचं आहे. जे भेटते त्याच्यातून सुरुवात करा, बोट हातात घ्या, मनगट धरायला वेळ लागणार नाही. आणि मला असं वाटतं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पुढची 4-5 जे वर्ष आहेत ते विकासात्मक आहेत, प्रगतीच्या दृष्टीनं खूप चांगले आहेत आणि मार्केटच्या दृष्टीनं पण मार्केट पण खूप चांगलं उठणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच पुढच्या काही काळामध्ये ही सगळी परिस्थिती व्यवस्थित आपल्याला हँडल करता येऊ शकते. निश्चित एक आव्हान, एक आश्वासन आणि एक आश्वस्त करणं आपण ज्याला जे म्हणतो, शास्त्रांचा आधार असेल किंवा मार्गदर्शनाचा आधार असेल, या माध्यमातून जी चिंता, जी काळजी आज आपल्याला सगळ्यांना लागली आहे भविष्याची आहे निश्चितपणानं. आणि आज ज्या समस्या आणि ज्या अडचणींमधून आपण सगळेजण चाललेलो आहोत याच्यावर जर मात करायची असेल आणि मार्गदर्शन घ्यायचं असेल सरांचं, तुम्ही निश्चित संपर्क करू शकता. TV स्क्रीनवरती आत्ता तुम्हाला नंबर्स दिसत आहेत सरांचे. ठाणे, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी सर असतात. कधीही तुम्ही फोन करू शकता आणि सरांना प्रत्यक्षात जाऊन देखील भेटू शकता किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रगतीचा मंत्र या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर आत्ता थोडासा वेगळा प्रश्न. ग्रहांचा अभ्यास आहे, तसंच तुमचा रत्नांचा अभ्यास आहे आणि रत्न ही अनेक जण अनेक पद्धतीनं धारण करत असतात सातत्यानं. अनेक वेळेला असा एक समज रत्नांच्या बाबतीमध्ये असतो की रत्न खरं आहे की खोटं आहे, याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन लोकांचं असतं. आणि महागडी रत्न म्हणजे खरी आणि
त्या मनाने कमी जे भावात मिळतात ती खोटी असं काहीतरी आहे. तर नेमकं काय आहे आणि प्रगतीचा मंत्र जो आपण लोकांना देतोय त्यात ग्रहांची किंवा रत्नांची जी भूमिका आहे ती कशी आहे? रत्नांची भूमिका तर खूप चांगली आहे, कारण सक्सेस आहे ती. महत्त्वाची गोष्ट काय की तू जसं पहिला प्रश्न विचारला ना मला की खरे की खोटी, रत्नांच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन हे सगळ्यांनाच आहे. म्हणजे एक मी ज्योतिषी जरी असलो, मी जरी जाणकार असलो, मी जरी त्याच्यातला अभ्यासू असलो, तरी मला प्रत्येक रत्न हे पाहून घ्यावं लागतं. सध्या मार्केटमध्ये असे बरेच आहेत की ते टेस्टिंग लॅब आहेत आणि बरेच जणांच्या स्वतःचे टेस्टिंग लॅब असल्यामुळे ते बरेच जण स्वतः चुकीचे सर्टिफिकेट देतात आणि खोट्या रत्नाला सुद्धा खरं सांगतात. महत्त्वाचं काय असतं माहिती का की आपण रत्न जेव्हा घेत असतो तेव्हा त्याचा हार्डनेस पाहणं गरजेचं असतं, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाहणं गरजेचं असतं, तो हिटेड आहे का ट्रीटेड आहे हे पाहणं गरजेचं असतं. नॅचरल कसा ओळखायचा आणि हिटेड आणि ट्रीटेड कसा ओळखायचा. आता याच्यामध्ये हे पण असतं की हिटेड ट्रीटेड जरी असलं तरी पण ते ओरिजिनल असू शकतात. पण कसं आहे की त्याच्यामध्ये एखादा कलर, समजा येलो सफायरचा येलो कलर असतो, तर त्याला कलर येण्यासाठी हिट केलं जातं किंवा ट्रीट केलं जातं, पण तो नॅचरल स्टोन असतो. पण काही कालांतरानं तो वापरल्यानंतर त्याचा कलर पुन्हा कमी होऊ शकतो. तर असे जे स्टोन असतात ना, मग त्याची कॉस्ट कमी असते. आणि जे नॅचरल जे स्टोन असतात ते एकदम नॅचरलच असतात की त्याच्यामध्ये कोणतीही ट्रीटमेंट केलेली नसते, त्याला हिट नसते, ट्रीट नसतं, पण त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चांगली असते, त्याचा हार्डनेस चांगला असतो. ह्या सगळ्या गोष्टी. आणि आजकाल काय की जागोजागी टेस्टिंग लॅब आहेत, तुम्ही कुठेही जाऊन टेस्ट करून पाहू शकता की आपण जो रत्न धारण केलेलं आहे किंवा विकत घेतलेलं आहे ते योग्य आहे का नाही, मग त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट केलेली आहे. ट्रीटमेंट असावी असलं तर चालते, फक्त महत्त्वाची गोष्ट काय की तो स्टोन नॅचरल असणं फार गरजेचं असतं. इफेक्ट हिटेड आणि ट्रीटेडमध्ये पण येतोच आपल्याला, कारण 90% लोक जे हिटेड आणि ट्रीटेड वापरतात, कारण जे नॅचरल जे स्टोन येतात ना ओरिजिनल, आता शिलोनचे आपण पाहतो, आता शिलोनचे रत्न जे आहेत की त्याची कॉस्टिंग खूप असते. आणि ती कॉस्टिंग पण कशी ठरते माहिती का की त्याची पारदर्शकता असते, त्याचे कलर असतील, त्याचे कट्स असतील, त्याच्यावर त्याची कॉस्टिंग ठरत असते. की तुम्ही जर जेवढा मोठा स्टोन घेताल ना तेवढी कॉस्ट त्याची जास्त वाढते. आपण आता हिऱ्याचंच पाहू, आता हिरा जर आपण पाहिला ना तर सेंटमध्ये येतो आणि 100 सेंटचा 1 कॅरेट होतो. आपण दुसरे रत्न जे कॅरेटनं वापरतो आणि हिरा मात्र सेंटमध्ये वापरतो. कारण हिरा कसं आहे की हिरा आपण सेंटमध्ये पण विकत घेऊ शकतो, अर्ध्या सेंटचा पण घेऊ शकतो. कारण हिरा हा जो रत्न आहे हे एक कठोर रत्न आहे, कडक रत्न आहे. आणि दुसरी गोष्ट महागडं रत्न आहे. काय की आता याच्यामध्ये काय आहे की महागडं जर तुम्ही 1 सेंटचा घेतला तर तुम्हाला 300 रुपये सेंटनं पण पडतो. आणि तो जर 10 सेंटचा घेतला तर तुम्हाला 800-900 रुपये सेंटनं पडतो. आणि तो जर तुम्ही 1 कॅरेटचा घेतला तर 2 लाख आणि 3 लाख रुपये पर कॅरेट पडतो. तर हा जो फरक असतो ना, हे त्याच्यासाठी लागलेला जो खर्च आहे ते कटिंग करण्यामध्ये किंवा फिनिशिंग करण्यामध्ये, याच्यामुळे तो खर्च वाढत जातो. तसंच पुष्कराचं पण आहे, तसंच निलमचं पण आहे. आता पुष्करात जेवढं तुम्ही ट्रान्सपरंट घेताल तेवढा तो कॉस्टली जातो. जर त्याच्यामध्ये जिरी असेल, थोडी जाळी असेल तर थोडं कॉस्ट त्याची कमी होऊन जाते. तर प्रत्येक रत्नामध्ये क्वालिटी वाईज आपण त्याची जी कॉस्ट असते ती ठरत असते. नक्की. अश्विनी नाईक आहेत इचलकरंजीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अश्विनी, काय समस्या आहे? आमच्या मुलग्याचं विचारायचं होतं. हां, जन्मतारीख सांगा. 18/1. बोला. 18/1. मुलग्याचं विचारायचं होतं. टीव्हीचा आवाज ऐकू नका, टीव्हीचा आवाज बंद ठेवा आणि फोनमध्ये ऐकून बोला. 18/1. 18/1. 2000. हां, 1995. नाही, 1995. ओके. टीव्हीचा आवाज बंद करा तुम्ही. टीव्हीचा आवाज बंद केला म्हणजे तुम्हाला आमचं ऐकता येईल. जन्म वेळ सांगा. 1995. जन्म सकाळी 6 वाजता. जन्म ठिकाण. जन्म ठिकाण हे बेळगाव जिल्हा हे कारगाव. ओके. प्रश्न काय प्रश्न म्हणला? काय? प्रश्न, मुलग्याला नोकरीचं फार त्रास झालाय, नोकरी लागत नाही आहे, किती पण हे केलं तर त्याला हे होईना झालंय. मुलग्याला नोकरी नाहीये या संदर्भातला प्रश्न आहे. हा, किती. हा, काय आहे की सध्या मुलाला राहूची महादशा चालू आहे. आणि राहूच्या महादशेमध्ये शुक्राची अंतर्दशा चालू आहे. काय असतं, आणि
ग्रहमान जर पाहिले आपण तर त्यांच्या दशम स्थानामध्ये म्हणजे कामाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी गुरु बसलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडं स्ट्रगल असतं, मनासारखा जॉब मिळत नाही, जरी मिळाला तर तो टिकत नाही. तर यासाठी त्यांनी एक थोडं वेट करायचं आहे. मला वाटते गुरु बदलणार आहे आता 20 नोव्हेंबरला. 20 नोव्हेंबरच्या नंतर त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतात. त्यानुसार त्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांना यश मिळू शकतं. पण यश टिकण्यासाठी आणि त्याच्यात ग्रोथ प्रगती होण्यासाठी त्यांनी नीलम आणि पाचू हे रत्न जर धारण केलं तर मला वाटतं त्यांना लवकरात लवकर चांगला जॉब मिळू शकतो आणि तिथं त्यांना स्थिरता पण येऊ शकते. नक्की सर, विद्यार्थी दशेमध्ये जे आत्ता आहेत, थोडंसं आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्रिटिकल कंडिशन आहे एज्युकेशन सेक्टरची. नक्कीच. आत्ता त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? पालक असतील, विद्यार्थी असतील, सगळेच जण आत्ता थोड्याशा वेगळ्या याच्यामध्ये आहेत की आत्ता आपल्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे. कारण प्रगतीचा जो काही मंत्र आपण म्हणतोय तो खरं तर एज्युकेशन मधूनच तो सगळा सुरू होतो. त्यामुळे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये काय कसं आहे की सध्या पालक टेन्स आहेत आणि विद्यार्थी पण आहेत. आता मी सुद्धा एक पालक आहे, माझी पण मुलगी 10वीला आहे यावर्षी. तिच्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. मी पाहतोय की काय असतं की शाळेमध्ये जाऊन शिकणं आणि घरात बसून आपण त्या एखाद्या स्क्रीनवर शिकणं याच्यामधली तुझे काही इंटरेस्ट असतो ना, की सुरुवातीला त्यांना बरं वाटलं की आपल्याला पप्पानं आपल्याला टॅब घेऊन दिला, त्याच्यामध्ये आपल्याला ते करता येतं. पण नंतर काय झालं की प्रत्येक विद्यार्थ्यालाच की ते जास्त जे कन्फ्युजन असतात ते विचारताना तिथं प्रॉब्लेम येतात. बरोबर. मित्र मैत्रिणी असतात आपल्यासोबतचे, त्यांच्यासोबत काय आपण गोष्टी शेअर करतो एज्युकेशनमधल्या, त्या होत नाही आहेत. आणि विद्यार्थ्यांना पालकांना हे टेन्शन आहे की हे वर्षामध्ये पुढे काय होणार आहे, की त्यांच्या आता शाळा सुरू होणार आहेत का नाही होणार, झाल्या तर आपण मुलांना पाठवायचं का नाही पाठवायचं. आपण पाहिलं की काही ठिकाणी कॉलेज सुरू केले की लगेच तिथं काही दिवसांना तिथं पॉझिटिव्ह सापडले काही कोरोनाचे पेशंट, त्याच्यामुळे त्यांना ते बंदही करावं लागलं. तर अशा परिस्थितीमध्ये मला एक वाटतं की माझा एक सल्ला माझ्या मते बरं का वैयक्तिक सल्ला आहे की एक आहे की तुमच्या पाल्यामध्ये जर ते पोटेन्शियल असेल, ते गट्स असतील तर तो नक्कीच त्याच्यातून बाहेर पडणार आहे. फक्त मॉरल सपोर्ट त्याला देणं गरजेचं आहे. बरोबर. आता मी पण एक पालक आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मुलीला एवढंच सांगत असतो की तू तुझे प्रयत्न चालू ठेव. कसं असतं आणि विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये काय की विद्यार्थ्यांना वाटतं की आता होईल का नाही झालं तर काय होईल, मग आमचं वर्ष असंच वाया जाणार आहे का, मग आता मेहनत घ्यायची का नाही घ्यायची, मग सिलेबस कमी होणार आहे का, एवढंच राहणार आहे, अनेक प्रश्न आहेत. तर अशा वेळेमध्ये मी माझ्या मुलीला एक सांगतो, तसंच मी सगळ्याच विद्यार्थ्यांना जेवढे पालक माझ्याकडे येतात त्यांना पण मी हे सांगत असतो की तुम्ही एक काम करा की ह्या मुलांमध्ये जर असेल म्हणजे विहिरीत जर असेल तर ते पोहऱ्यात येणारच आहे. काय की तो मुलगा त्याच्यामध्ये जर ते गट्स असेल, ते पोटेन्शियल असेल, ते टॅलेंट असेल तर तो बरोबर शिकणार आहे आणि तो पुढे जाणारच आहे. फक्त कसं आहे की आता याच्यामध्ये काय झालं की काही मुलांचं असं झालेलं आहे, आता माझ्याकडे बरेच पालक येतात, त्याच्यामध्ये काही मुलांचं असं झालं की ते डिस्टर्ब झालेत, ते कन्फ्यूज आहेत की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यासात मन लागत नाही, मग अभ्यास करा वाटत नाही, मग अवांतर गोष्टीमध्ये ते इंटरेस्ट जास्त घेत आहेत. मग ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, ज्या गोष्टी गेम्स असतील तर त्याच्यामध्ये ते इंटरेस्ट घेतात. अशा वेळेस त्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन येण्यासाठी त्यांनी सरस्वतीची उपासना त्यांना करायला लावावी. त्यांची पत्रिका चांगल्या जाणकार ज्योतिषाला दाखवून त्याच्याकडून त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, त्याची एकाग्रता वाढण्यासाठी, त्याचा इंटरेस्ट वाढण्यासाठी त्यांनी काहीतरी रेमेडीज करणं गरजेचं आहे. नक्की. खूप छान असं मार्गदर्शन. प्रगतीच्या वाटेवरती चालत असताना अनेक समस्या, अनेक अडचणी येत असतात. शास्त्रांचा आधार, सायन्स आपण ज्याला म्हणतो, ज्योतिष हे सुद्धा एक प्रकारचं सायन्सच आहे. फक्त ते काय आहे त्याच्यावरती आपण थेट अविश्वास अनेक जण दाखवत असतात. तो न दाखवता त्या गोष्टींचा अभ्यास करणं, ते समजवून घेणं आणि त्याच्यातून जो काही मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावरती चालून पाहणं हे आपल्या सगळ्यांना अत्यावश्यक आहे. आणि हा प्रगतीचा मंत्र देण्यासाठी डॉक्टर विजय चाटोरीकर आणि त्यांची सगळी सहकारी टीम त्यांची नेहमी कार्यरत असते. आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि थेट सरांना भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन देखील घेऊ शकता. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.